काल जो अपघात झाला त्याच्यात ज्या लोकांना मृत्यू आलं ते निसर्गाकडून आलं. त्या एवढ्या लोकांची स्वप्न होती, आयुष्य होतं, घर होतं. आता तुम्हाला असं वाटत असेल की ती लोक जर त्या फ्लाईटनी गेलीच नसती तर त्यांच्यासोबत तो अपघातच झाला नसता. मग त्या मेडिकलमधल्या मुलांची काय चूक होती? आजूबाजूच्या घरात राहणारी ती निष्पाप लोक, त्यांची काय चूक होती या सगळ्यात? जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे आयुष्य असतं ते आयुष्य आपल्याला जगायचं असतं, कारण जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नसतं. मित्रांनो, कळतंय का तुम्हाला? 240 लोक, अजून जास्त तिथे राहणारेही लोक. कुठलीच गोष्ट कोणाच्याही हातात नव्हती. आपल्या हातात काय आहे तर आयुष्य जगणं. आपण तेच करू शकतो, कारण शेवट हा प्रत्येकाचा लिहिलेला आहे. कोणत्या न कोणत्या रूपाने काळ आपल्यावर घालणारच आहे. त्यामुळे जे आयुष्य मिळालंय ते आयुष्य आनंदाने जगा, कारण शेवट हा प्रत्येकाचा निश्चितच असतो. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. जय महाराष्ट्र.